हा मुलगा पायलट बनू शकला नाही आणि त्यामुळेच तो भारताचा इतिहास बदलणारा माणूस झाला. एका मुलाची गोष्ट आहे, जो लहानपणी सायकलवरून वर्तमानपत्र विकत असे. एक असा गरीब मुलगा, ज्याच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी त्याच्या बहिणीनं आपले सोन्याचे दागिने गहाण ठेवले. कारण तिला ठाऊक होते की हा मुलगा कधीही हार मानणार नाही. एअरफोर्समध्ये जाऊन पायलट बनायचे त्याचे स्वप्न होते. दक्षिण भारतातील या मुलाने एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्याला 2 इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले. जर तो पहिला इंटरव्ह्यू पास झाला असता तर त्याला भारतीय हवाई दलात त्याचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली असती. दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी झाला असता तर त्याला डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल डेव्हलपमेंट अँड प्रोडक्शन, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये नोकरी मिळाली असती. त्यांनी DTD&P साठी पहिली मुलाखत दिली, ती उत्तम पार पडली. त्यानंतर तो इंडियन एअरफोर्सची मुलाखत द्यायला गेला, पण त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कारण 25 उमेदवारांपैकी त्याचा क्रमांक 9वा होता आणि फक्त पहिल्या 8 जणांचीच निवड झाली. तो खूपच निराश झाला. त्याचवेळी ऋषिकेशमध्ये त्याला एक साधू भेटले, ज्यांनी त्याला सांगितले की तुझे नशीब फक्त पायलट बनण्याइतके छोटे नाही, तर काहीतरी मोठे करण्यासाठी तुझा जन्म झालाय. तू फक्त मेहनत करत राहा आणि देवावर विश्वास ठेव. आत्तापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की मी कोणाची गोष्ट सांगत आहे. होय, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर, ज्यांचे पायलट बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले, पण त्यांनी संपूर्ण भारतीय हवाई दल, नौदल आणि सैन्याचे नेतृत्व केले. ते भारताचे 11वे राष्ट्रपती झाले आणि त्यांना 21 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, रामानुजन अवॉर्ड यांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर 74 वर्षांच्या वयात त्यांनी सुखोई 30 MKI फायटर जेटमध्ये उड्डाण करून लहानपणीचे स्वप्न पूर्ण केले. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हो, आम्हाला माहितीये कलाम सरांच्या गोष्टी, पण आमच्या अडचणी, समस्या वेगळ्या आहेत. आता मला सांगा मित्रांनो, तुम्ही वयाच्या 8व्या वर्षी वर्तमानपत्रे विकली आहेत का? नाही, पण कलाम सरांनी विकली. तुमच्या वडिलांनी घर चालवण्यासाठी लाकडी होड्या चालवल्या आहेत का? नाही, पण कलाम सरांच्या वडिलांनी चालवल्या. आता प्रश्न असा उद्भवतो की जेव्हा आपल्याला खरोखरच एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल, तेव्हा आपण काय करू शकतो? अशा प्रसंगांसाठी काही विशिष्ट टेक्निक्स आहेत का? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 3 महत्त्वाच्या टिप्स शेअर करणार आहे, ज्या डेल कार्नेगी यांचे पुस्तक हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग यामध्ये सांगितल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण समस्या तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाहीत, पण तुमचं भविष्य नक्कीच घडवू शकतात. पहिली आणि सर्वात महत्त्वाची टेक्निक सांगते, लिव्ह इन डे टाईट कंपार्टमेंट्स. फक्त आजच्या दिवसावर लक्ष केंद्रित करा. मिशिगनमध्ये राहणारे विल्यम सांगतात, काही वर्षांपूर्वी माझ्या पोटात खूप वेदना होत होत्या. मी रात्री 2-3 वेळा या वेदनांमुळे जागा व्हायचो. माझ्या वडिलांना पोटाच्या कॅन्सरने मरताना पाहिले होते, त्यामुळे मनात सतत भीती असायची की मलाही कदाचित कॅन्सर किंवा अल्सर झाला तर नसेल ना. ही शंका दूर करण्यासाठी मी ताबडतोब डॉक्टरांकडे गेलो. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले, तुझे पोट अगदी ठीक आहे. तुला कसलाही गंभीर आजार नाही. तुझ्या वेदना तुझ्या भावनांमुळे आणि सततच्या चिंतेमुळे आहेत. तुला फक्त मानसिक विश्रांतीची गरज आहे. मी एक मंत्री होतो आणि रेड क्रॉसचा चेअरमन देखील. माझ्या जबाबदाऱ्या प्रचंड होत्या. आठवड्याला 2-3 अंत्यसंस्कार करावे लागत. सतत नवीन नवीन कामे आणि जबाबदाऱ्या, त्यामुळे माझ्या मनावर कायम टेन्शन असायचे. या सततच्या तणावामुळेच माझे आरोग्य बिघडले होते. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी ठरवले की दर सोमवारी पूर्ण विश्रांती घेईन, कोणतेही काम करणार नाही. एकदा मी घरात बसलो होतो आणि माझी पत्नी स्वयंपाकघरात भांडी घासत होती. विशेष म्हणजे ती आनंदाने गाणं गुणगुणत काम करत होती. आमच्या लग्नाला 18 वर्ष झाली होती आणि ही 18 वर्ष ती रोज 3 वेळा भांडी घासायची. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला, जर लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिनं विचार केला असता की पुढची 18 वर्ष दिवसातून 3 वेळा रोज भांडी घासावी लागतील, तर तिने कदाचित माझ्याशी लग्नच नसतं केलं. जर तिने त्या 18 वर्षांच्या सर्व भांड्यांचा एकत्र विचार केला असता तर ती नक्कीच घाबरली असती. पण ती तसं करत नव्हती. ती फक्त त्या दिवसापुरती भांडी पाहत होती. भूतकाळातील भांडी किंवा उद्याच्या भांड्यांचा तिला त्रास नव्हता. त्या क्षणी मला आयुष्याचा एक मोठा धडा मिळाला. भूतकाळात किती समस्या होत्या किंवा भविष्यात काय अडचणी येणार आहेत याचा विचार करण्याऐवजी फक्त आजवर लक्ष केंद्रित करायला हवं. त्या दिवसांपासून मी फक्त आजवर लक्ष केंद्रित करायला लागलो. याचा फायदा म्हणजे माझे पोटदुखीचे त्रास गायब झाले.
मी शांत झोपू लागलो आणि आयुष्य खऱ्या अर्थाने आनंदाने जगू लागलो. आताही मी माझ्या पत्नीप्रमाणे भविष्यातील भांड्यांबद्दल विचार करत नाही. मित्रांनो, आयुष्य हे अनिश्चित आहे. जर आपण नेहमी उद्याच्या भीतीने घाबरत राहिलो तर आज आपण काहीच करू शकणार नाही. पण जर आपण फक्त आजवर लक्ष केंद्रित केले तर आयुष्यात आपल्याला कोणतेही टेन्शन, तणाव येणार नाही. मित्रांनो, दुसरी महत्त्वाची टेक्निक सांगते की जेव्हा तुम्हाला वाटतं की परिस्थिती खूपच कठीण आहे, टेन्शन प्रचंड वाढलंय आणि काही सुचत नाही, तेव्हा काय करावं? उत्तर आहे डू नथिंग. काही करू नका. एकदा गौतम बुद्धकडे त्यांचा एक शिष्य आला आणि अतिशय चिंतेत म्हणाला, गुरुजी, माझ्या मनात खूप घाणेरडे विचार येत आहेत. असं वाटतं काहीतरी वाईट घडणार आहे. शिष्याचं बोलणं ऐकून बुद्ध मंद स्मित करत म्हणाले, ठीक आहे, आधी माझ्यासाठी त्या तळ्यातून थोडं पाणी घेऊन ये, मला खूप तहान लागलीय. तो घडा घेऊन पाणी आणायला गेला. पण जेव्हा तो त्या तळ्यावर पोहोचला तेव्हा पाहिलं की पाण्यात खूप काळ आणि चिखल आहे. ते प्यायला योग्यच नव्हते. म्हणून तो परत आला आणि म्हणाला, गुरुजी, मी पाणी आणू शकलो नाही, ते खूप गढूळ आहे. बुद्ध हसले आणि म्हणाले, ठीक आहे, पुन्हा जा आणि पहा, कदाचित पाणी स्वच्छ असेल. शिष्य पुन्हा गेला, पण परिस्थिती तीच होती. तो निराश होऊन परत आला. बुद्धाने त्याला पुन्हा पाठवले. हे असंच 8-10 वेळा घडले. अखेर 11व्या वेळी तो तळ्याकडे गेला आणि त्याने पाहिलं, अरे, गाळ आणि चिखल खाली बसलाय, पाणी स्वच्छ झालंय. यावेळी त्याने स्वच्छ पाणी आणले आणि बुद्धांना दिले. गौतम बुद्धांनी शांतपणे सांगितलं, पाहिलंस, पाणी गढूळ होतं, पण आपण काहीच केलं नाही. फक्त थांबलो आणि शांत राहिलो आणि गाळ आपोआप खाली बसला. आयुष्य असंच होतं. संकट येतात, परिस्थिती गढूळ होते, पण आपण घाबरून न जाता शांत राहिलो तर थोड्या वेळाने सगळं स्पष्ट होऊन जातं. मित्रांनो, कधीकधी काही न करणे हा सर्वश्रेष्ठ उपाय असतो. 1985 मध्ये स्टीव्ह जॉब्स यांना त्यांची स्वतःची कंपनी ॲपलमधून बाहेर काढण्यात आलं. त्यांना वाटलं की हा त्यांचा शेवट आहे, पण त्यांनी घाईघाईत कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यांनी स्वतःला वेळ दिला, शांत राहिले आणि पुढच्या संधीची वाट पाहिली. या दरम्यान त्यांनी पिक्सार स्टुडिओज उभारले आणि त्यातूनच टॉय स्टोरीसारखे यशस्वी चित्रपट आले. त्यांनी नेक्स्ट कम्प्युटर्स नावाची टेक कंपनी सुरू केली. ही कंपनी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूपच पुढे होती. काही वर्षांनंतर ॲपल कंपनीला जॉब्सची पुन्हा गरज भासली आणि त्यांनी पुन्हा त्यांना सीईओ म्हणून नेमले. ॲपलमध्ये परतल्यानंतर त्यांनी आयफोन, आयपॅड आणि मॅकबुक सारखे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणले आणि कंपनीला जागतिक यश मिळवून दिले. घाई करून चुकीचे निर्णय न घेता शांतपणे वेळेची वाट पाहिली तर परिस्थिती 100% सुधारते. तिसरी आणि शेवटची टेक्निक सांगते, ज्याची सर्वात जास्त भीती वाटते तेच करा. एल्मर जेव्हा 15 वर्षांचा होता तेव्हा तो 6 फूट 2 इंच उंच असूनही खूपच काटकोळा होता. इतका की लोक त्याला हाडांचा सांगाडा म्हणून चिडवायचे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास खूपच कमी होता. तो सतत घरातच राहायचा, लोकांपासून लपायचा आणि स्वतःविषयी सतत चिंतेत राहायचा. तो कित्येक आठवडे घराबाहेरही निघायचा नाही. त्याला नेहमी वाटायचं, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. एल्मरची आई शिक्षिका होती. तिला माहिती होतं की तिचा मुलगा फक्त भीती जगता आहे. एक दिवस तिने त्याला समजावलं, बाळा, तुझे शरीर कसेही असो, पण तुझ्या बुद्धीला काहीच मर्यादा नाही. शिक्षण घे आणि चांगले भविष्य घडवून दाखव. पण अडचण अशी होती की त्याच्या पालकांकडे त्याच्या कॉलेजची फी भरण्यासाठी पैसेच नव्हते. एल्मरने आपल्या भीतीवर मात करण्यासाठी एक योजना आखली. त्याने हिवाळ्यात वेगवेगळे प्राणी पकडले आणि वसंत ऋतूत त्यांना विकले. त्यामुळे त्याच्याकडे कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुरेसे पैसे जमा झाले. पण कॉलेजच्या सुरुवातीला परिस्थिती अजूनच बिकट झाली. त्याच्याकडे चांगले कपडेही नव्हते. त्याच्या आईने त्याला जुना ब्राऊन शर्ट दिला. वडिलांनी त्याला जुने बूट दिले, जे इतके मोठे होते की चालताना बाहेर पडायचे. हे पाहून बाकीचे विद्यार्थी त्याची चेष्टा करायचे. पण 1-2 वर्षानंतर 4 अशा घटना घडल्या ज्यांनी त्याच्या आयुष्यात क्रांती घडवून आणली. पहिली घटना अशी, एल्मरने एक परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाल्यावर त्याला कंट्री पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक म्हणून शिकवण्याची संधी मिळाली. त्याला पहिल्यांदा असं जाणवलं की फक्त त्याची आईच नाही तर इतर लोकही त्याच्यावर विश्वास ठेवतात. दुसरी घटना म्हणजे हॅपी हॉलो नावाच्या नामांकित शाळेने त्याला नोकरीची ऑफर दिली, जिथे त्याला दर महिना $40 मिळायला लागले, ज्यामुळे त्याच्या आत्मविश्वासाला पुन्हा एकदा बळ मिळाले. तिसरी घटना ज्यामुळे त्याला आत्मसन्मानाची जाणीव झाली ती म्हणजे त्याने आपल्या पहिल्या पगारातून स्वतःसाठी नवीन कपडे घेतले. पहिल्यांदा तो इतर विद्यार्थ्यांसारखा दिसू लागला. चौथी आणि सर्वात मोठी घटना अशी, जेव्हा त्याने आपल्या भीतीचा सामना केला. एल्मरला पब्लिक स्पीकिंगची प्रचंड भीती होती.
तो कधी कुणाशी मनमोकळे बोललाच नव्हता. पण त्याच्या आईने त्याला एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला लावला. तो नकार देऊ शकत नव्हता, कारण त्याला आईचं मन दुखवायचं नव्हतं. त्याने द फाईन अँड लिबरल आर्ट्स ऑफ अमेरिका या विषयावर बोलायचे ठरवले. खरं सांगायचे तर त्याला लिबरल आर्ट्स म्हणजे काय हेही माहीत नव्हते. पण त्याने मेहनत घेतली आणि स्वतःला तयार केले. तो रोज झाडांसमोर उभं राहून प्रॅक्टिस करायचा, गायींसमोरही आपलं भाषण द्यायचा. आपल्या भीतीला हरवण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत राहिला. आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा त्याचा पहिला नंबर आला होता. जे लोक त्याची चेष्टा करायचे तेच आता त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होते आणि म्हणत लागले, एल्मर, आम्हाला माहिती होतं की तू जिंकणार. स्पर्धा जिंकल्यावर त्याची आई आनंदाने त्याला मिठी मारून रडू लागली. पहिल्यांदा एल्मरलाही अश्रू अनावर झाले, पण हे आनंदाश्रू होते. त्या दिवशी त्याला शिकवलं, भीतीचा सामना केल्याशिवाय ती संपत नाही. ज्याची सर्वात जास्त भीती वाटते त्याला सामोरे गेलं तर आपण सर्वाधिक प्रगती करतो. जी संधी भीतीमुळे आपण गमावतो तीच कदाचित आपलं आयुष्य बदलू शकते. काही वर्षानंतर तो युनायटेड स्टेट्सच्या सेनेटचा सदस्य बनला. अशा प्रकारे या 3 टेक्निक्सचा वापर केल्यास तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीतून अगदी सहज बाहेर येऊ शकता. तुम्हाला कोणती टेक्निक आवडली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग.